कर्मचारी आणि पेन्शनधारकांसाठी एक अत्यंत महत्त्वाची बातमी समोर येत असून सरकारने नव्या वेतन आयोगाला अधिकृत मंजुरी दिली असली तरी सरकारी कर्मचारी आणि निवृत्ती वेतनधारकांना मात्र तत्काळ वाढीव पगार आणि पेन्शन मिळणार नाही हे आता स्पष्ट झालेले आहे. कारण आयोगाच्या शिफारशी लागू होण्यासाठी अजून वेळ लागणार असून नव्या वर्षात अपेक्षा वाढल्या असल्या तरी मात्र तत्काळ दिलासा मिळणार नाही. चला पाहूया याविषयी सविस्तर अपडेट. त्यापूर्वी चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा, जेणेकरून नवनवीन अपडेट तुम्हाला मिळत राहतील आणि बेल आयकॉनला प्रेस करायलाही विसरू नका. मंत्रिमंडळाने नव्या वेतन आयोगाला मंजुरी दिल्यानंतर लाखो कर्मचाऱ्यांमध्ये मात्र आनंदाचे वातावरण दिसून येत आहे. अनेक दिवसापासून पगारवाढीची अपेक्षा असलेल्या कर्मचाऱ्यांना लगेच त्याचा फायदा मिळणार नसल्याचे मात्र सरकारने स्पष्ट केले आहे. सरकारी कर्मचाऱ्यांचे वेतन, भत्ते आणि पेन्शन यांचा सखोल आढावा घेऊनच सरकार शिफारशी सादर करणार आहे. सरकारच्या अधिसूचनेनुसार नव्या वेतन आयोगाच्या शिफारशी 1 जानेवारी 2026 पासून लागू होण्याची अपेक्षा आहे. मात्र आयोगाला आपला अहवाल सादर करण्यासाठी सुमारे 18 महिने दिले गेले आहेत. 2026 पासून लगेच पगारही वाढणार नाही, तर 7व्या वेतन आयोगाचीच व्यवस्था लागू राहणार आहे. कर्मचारी आणि पेन्शनर्सला सध्याचा महागाई भत्ता आणि इतर भत्तेही मात्र मिळत राहणार आहेत. कर्मचाऱ्यांसाठी दिलासादायक बाब म्हणजे वेतन आयोग लागू होण्याची प्रभावी तारीख 1 जानेवारी 2026 हीच मानली जाणार आहे. शिफारशी स्वीकारल्यानंतर ज्या तारखेपासून नवीन पगार लागू होईल, 1 जानेवारी 2026 पासूनचेच संपूर्ण एरियर मात्र कर्मचाऱ्यांना आणि पेन्शनधारकांना मिळणार आहे. त्यामुळे एक रकमी मोठी रक्कम मिळण्याची शक्यता दर्शविली जात आहे.